आज आपण जास्त मसाले, तेलाचा वापर न करता चवीलाही एकदम चटपटीत आणि झणझणीत होणारी भाजी बनवूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून, साफ करून, कोरडी करून चिरून घेतली आहे। ती भेंडी घालायची आणि 2 ते 3 मिनिटं किंवा 70 ते 75% शिजेल एवढी भाजून घ्यायची। त्यानंतर एखाद्या बाउलमध्ये काढायची। त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। त्यासोबतच 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत। तो ठेचलेला लसूण घालायचा। हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर भाजून घेतलेली भेंडी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर घालायची। पुन्हा एकदा ही भेंडी परतून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। पुन्हा 1 मिनिटभर मध्यम आचेवरती भेंडी परतून घ्यायची। झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरतीच भेंडी शिजवून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम कमी मसाल्यांचा वापर करून मस्त मोकळी आणि झणझणीत अशी भेंडीची भाजी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता।